संजय गायकवाडांनी कॅन्टीनमधील कामगाराला मारहाण केली। मात्र 2 दिवसानंतरही आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा सवाल उपस्थित होतोय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल विधान परिषदेत कारवाईचे संकेत दिले होते, मात्र अद्याप गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। तर घडलेल्या प्रकाराचा कसलाही पश्चाताप नसल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आमदार गायकवाड माफी मागणार नसल्याचं स्पष्ट झालंय। रस्त्यावरच्या गुंडापुंडासारखे आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये मारामारी करणारे आमदार संजय गायकवाडांनी स्वतःची आणि पक्षाची चांगली शोभा केली आहे। महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याचा आमदार कॅन्टीनमध्ये मारामारी करतो, यातून काही चांगला संदेश जात नाहीये। संजय गायकवाडांनी मारामारी केली, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। मारामारीला दिवस उलटूनही त्यांच्यावर पोलिसात साधी तक्रारही दाखल झालेली नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणी आमदारांवर कारवाई करण्याचे संकेत विधान परिषदेत दिले होते। यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते। आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही, अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते। आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे। आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी। फडणवीसांनी जाहीररित्या कान टोचल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही संजय गायकवाडांची शाळा घेतल्याची माहिती आहे। संजय गायकवाडांना एवढं फटकारूनही संजय गायकवाड मात्र आपल्या स्तोऱ्यात दिसले। कॅन्टीन चालकाविरोधात आवाज उठवल्यानं त्याच्यावर कारवाई झाल्याचा दावा गायकवाड करतायत। कॅन्टीनमध्ये बनियान टॉवेलवर मारहाण करून मोठं बक्षीस मिळवल्याचा आविर्भाव संजय गायकवाडांचा होता। कोणत्याही पश्चातापाचा लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता। मीच माझ्या कृती समर्थन करत नाही, परंतु मला अपवादक स्थितीमध्ये नाईलाजाने हे सगळं रद्द करायकरता मला कायदा हातात घ्यावा लागला। तुम्ही चूक केली हे तुम्ही मान्य करताय? चूक नाही म्हणता येणार, मी जाणून बुजून केलं। मला माहिती आहे की हे केल्याशिवाय होत नाही, म्हणून मला जाणून बुजून करावं लागलं। आणि मी काही जीव घेणं हल्ला केलेला नाही की फार मोठा 307चा गुन्हा दाखल होईल का मर्डरचा गुन्हा दाखल होईल। एखाद्या घरात जसे भांडणं होतात तसा तो वाद होता, त्याच्यामुळे हा वाद पण काही एवढा मोठा नाहीये। ती एक समज होती ज्या पद्धतीने मी त्याला दिली, त्याच्यामुळे एवढ्या काही मोठी कारवाई त्याच्या होऊन काय होणार आहे, एनसी होणार। शिळान्न वाढणाऱ्या कॅन्टीनवर कारवाई झाली ती बरंच झालं, कारवाई व्हायलाच पाहिजे होती। मात्र महाराष्ट्रातल्या एका आमदारानं जेवणाच्या मुद्द्यावर गुंडासारखी मारहाण करणं हे काही शोभणारं नाहीये। जर गायकवाडांवर कोणतीच कारवाई झाली नाही तर त्याचा एक वेगळा संदेश महाराष्ट्रात जाण्याची भीती आहे। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।